रोड परिसर बना ऐतिहासिक गवाह, जहां शेतकरी कामगार पक्ष के वरिष्ठ नेता और पनवेल के पूर्व नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे और पनवेल महानगर पालिका में विरोधी पक्ष नेता प्रीतम म्हात्रे अपने सैकड़ों समर्थकों के साथ भारतीय जनता पार्टी में औपचारिक और ऐलानी अंदाज में शामिल हो गए। ये कोई साधारण पक्ष प्रवेश नहीं था, बल्कि एक शक्ति प्रदर्शन था, जिसमें महाराष्ट्र की राजनीति के दिग्गज नेता मौजूद थे। मुख्य मंच पर उपस्थित थे भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, माहिती तंत्रज्ञान और सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार, पूर्व सांसद लोकनेते रामशेठ ठाकूर, सांसद धैर्यशील पाटिल, विधायक प्रशांत ठाकुर, महेश बालदी, विक्रांत पाटिल, रविशेठ पाटिल सहित कई वरिष्ठ नेता और कार्यकर्ता, जिनकी मौजूदगी ने कार्यक्रम की गरिमा बढ़ाई। सिर्फ चेहरे नहीं बदले, बल्कि उल्वे पनवेल की राजनीति का समीकरण ही बदल गया। इस दौरान जे.एम. म्हात्रे के साथ शेतकरी कामगार पक्ष के जिला सरचिटनीस, पूर्व नगराध्यक्ष, नगर सेवक, जिला परिषद सदस्य, पंचायत समिति सदस्य, सरपंच, उपसरपंच और सैकड़ों निष्ठावान कार्यकर्ता भी भाजपा में शामिल होकर एक नए राजनीतिक युग की शुरुआत कर चुके हैं। हे आपण मला सांगायला आनंद होतो की आज रायगड जिल्ह्यामध्ये जे कोकणाचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जातं, या प्रवेशद्वारामध्ये आज शेतकरी कामगार पक्षातील ज्येष्ठ नेते आदरणीय जे.एम. म्हात्रेजी आणि त्यांचे सुपुत्र प्रीतम म्हात्रे आणि त्यांच्याबरोबर या रायगड जिल्ह्यामधील पनवेल तालुका असेल, उरण तालुका असेल, खोपोली असेल किंवा त्याचबरोबर संपूर्ण रायगड जिल्ह्यामधल्या विविध तालुक्यांमध्ये गेली वर्षानुवर्ष शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून तळागाळातील प्रत्येक व्यक्तीबरोबर ज्या असंख्य कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची नाळ जुळली होती, हे सर्व कार्यकर्ते या दोघांच्या नेतृत्वामध्ये आज रायगड जिल्ह्याचं नेतृत्व आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूरजी, आदरणीय प्रशांत ठाकूरजी आणि महेश बालदी ही सर्व मंडळी, या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळेजी आणि आज संपर्क मंत्री म्हणून आशीष शेलारजी, या सगळ्यांनी गेली वर्षानुवर्ष असे विचार करत होते की रामशेठ ठाकूरजी आणि जे.एम. म्हात्रेजी ही रायगड जिल्ह्यामधली असणारी एक ताकद आहे आणि ही ताकद समाजसेवेच्या माध्यमातून इथल्या असणाऱ्या भूमिपुत्रांबरोबर सातत्याने जोडलेली आहे आणि ही ताकद एकत्रपणे राजकीय दृष्ट्या सुद्धा एकत्र आली पाहिजे आणि आज तो योग याला म्हणतात तो जुळला आणि आज या सर्व मंडळींनी त्यांच्या बरोबर असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांबरोबर, लोकप्रतिनिधींबरोबर आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। मी भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष म्हणून त्या सर्वांचं मी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये खरं तर आल्याबद्दल त्यांचं खूप खूप आभारही मानतो आणि मी त्यांना आश्वासित करतो की ज्या विश्वासाने ही सगळी मंडळी आणि त्यांच्या बरोबर असणारी सर्व मंडळी ही भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये एक विचार परिवार म्हणून आलेली आहेत, त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही आणि आम्ही सर्वजण एकत्र मिळून इथल्या असणाऱ्या जनतेची प्रलंबित कामं ही केंद्रातलं असणारं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातलं असणारं महायुतीचं सरकार एकत्रपणे इथल्या असणाऱ्या अनेक ज्या समस्या आहेत, अडचणी आहेत, त्या एकत्रपणे सोडवू आणि येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका या भारतीय जनता पार्टीला एक चांगलं बळ यांच्या येण्याने आलंय असं मला वाटतं
त्यामुळे मी पुन्हा एकदा त्यांचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। और इस ऐतिहासिक घटनाक्रम की हर हलचल, हर पल की रिपोर्टिंग एफएस न्यूज नेटवर्क ने की। एफएस न्यूज नेटवर्क, उल्वे, नवी मुंबई।